नमस्कार. आपलं मन ते नक्की कसं काम करतं, आपण जसा विचार करतो तसाच का करतो, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा जो प्रयत्न आहे ना, त्यालाच म्हणतात मानसशास्त्र. चला, आज आपण या फॅसिनेटिंग शास्त्राचा जन्म कसा झाला आणि त्याचा आत्म्याच्या अभ्यासापासून ते वर्तनाच्या विज्ञानापर्यंतचा प्रवास कसा झाला, याचा शोध घेऊया. आपल्या या प्रवासात आपण काही महत्त्वाच्या टप्प्यांवर नजर टाकणार आहोत. सुरुवातीला बघूया काही प्राचीन प्रश्न, मग पाहूया या विज्ञानाचा जन्म कसा झाला, त्यातून कोणते मोठे वादविवाद उभे राहिले, आज मानसशास्त्राची पोहोच कुठपर्यंत आहे, आणि हो, शेवटी आपल्या ज्ञानाची एक छोटीशी चाचणीसुद्धा घेऊ. तर आपली ही गोष्ट सुरू होते ती थेट प्राचीन ग्रीसमध्ये, जिथे प्लेटो आणि ॲरिस्टॉटलसारखे महान तत्त्वज्ञ मन आणि आत्मा यांसारख्या गोष्टींवर खोलवर विचार करत होते. म्हणजे तेव्हा मानसशास्त्र हे कुठल्या लॅबमध्ये नाही, तर तत्त्वज्ञानाच्या चर्चांमध्ये जन्माला येत होतं. आणि मग इथूनच तो एक मूलभूत प्रश्न समोर आला, जो खरं तर आजही तितकाच महत्त्वाचा आहे, की मानसशास्त्र म्हणजे नक्की काय. गंमत म्हणजे या शास्त्राच्या नावातच त्याच्या उगमाचा एक मोठा क्ल्यू दडलेला आहे. सायकोलॉजी हा शब्द 16व्या शतकात रुडॉल्फ गोकेल यांनी तयार केला. हा मूळ ग्रीक भाषेतून आलाय, जिथे सायको म्हणजे आत्मा आणि लोगोस म्हणजे शास्त्र. म्हणजेच अगदी सुरुवातीला मानसशास्त्र हे आत्म्याचं शास्त्र म्हणून ओळखलं जात होतं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की मानसशास्त्र या शब्दाची व्याख्याच काळानुसार बदलत गेली. ॲरिस्टॉटलसाठी जे आत्म्याचं शास्त्र होतं ते पुढे जाऊन मनाचा अभ्यास बनलं, मग बोधावस्थेचं शास्त्र, आणि अखेरीस वॉटसनसारख्या विचारवंतांनी त्याला मानवी वर्तनाचं शास्त्र असं ठोस रूप दिलं. पण प्रश्न हा आहे की तत्त्वज्ञानाच्या केवळ चर्चांमधून हे सगळे एका खऱ्याखुऱ्या विज्ञानात बदललं कसं? तर हा बदल एका निर्णायक क्षणी झाला, ज्याने मानसशास्त्राला त्याची स्वतःची एक वैज्ञानिक ओळख दिली. एक वर्ष जे लक्षात ठेवायलाच हवं, 1879. या एका वर्षाने मानसशास्त्राच्या इतिहासाला एक नवीन वळण दिलं. आणि हे शक्य झालं विल्हेल्म वुंट यांच्यामुळे. त्यांनी जर्मनीमधल्या लाइप्झिग विद्यापीठात जगातली पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. विचार करा, हा किती मोठा क्षण असेल, कारण पहिल्यांदाच मानवी मनासारख्या गुंतागुंतीच्या गोष्टीचा अभ्यास एका नियंत्रित वैज्ञानिक वातावरणात होणार होता. आता वुंट यांचं मुख्य हत्यार काय होतं, तर ते होतं अंतर्निरीक्षण. ही एक अशी पद्धत होती ज्यात एखादी व्यक्ती आपल्या मनात येणाऱ्या जाणीवा, भावना, कल्पना यांसारख्या अनुभवांचं अगदी बारकाईने आणि पद्धतशीरपणे निरीक्षण करायची. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःच्याच मनात डोकावून बघण्याची ही एक सायंटिफिक पद्धत होती. पुढे वुडवर्थसारख्या विचारवंतांनी हे अजून सोपं करून सांगितलं. त्यांचं म्हणणं होतं की आपलं वर्तन हे फक्त बाहेरील गोष्टींवर अवलंबून नसतं. समजा दारावरची बेल वाजली, हा झाला स्टिम्युलस. आपण दार उघडलं, हा झाला रिस्पॉन्स. पण आपण दार उघडणार की नाही हे आपली त्यावेळची मानसिक स्थिती म्हणजे ऑर्गॅनिझम काय आहे यावरही अवलंबून असतं. थोडक्यात वर्तन म्हणजे ह्या तिन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम असतो. पण विज्ञानाचा जन्म झाल्यावर सगळ्यांना वाटलं की आता एकच उत्तर मिळेल, पण झालं नेमकं उलटं. अनेक वेगवेगळी उत्तरं समोर आली, आणि यातूनच मानसशास्त्रात मोठे वैचारिक वादविवाद सुरू झाले, ज्यांना आपण स्कूल्स ऑफ थॉट किंवा विचार प्रवाह म्हणतो. तर पहिला मोठा वाद होता तो रचनावादी आणि कार्यवादी यांच्यात. एकीकडे होते वुंट यांचे रचनावादी, ज्यांना मनाचा जणू काही नकाशाच बनवायचा होता, म्हणजे मन कोणत्या घटकांनी बनलंय हे शोधायचं होतं. तर दुसरीकडे होते विल्यम जेम्स यांचे कार्यवादी, ज्यांना हे जाणून घ्यायचं होतं की मन जे काही करतं ते का करतं, त्याचा नक्की उपयोग काय. आणि मग या सगळ्या चित्रात एंट्री होते सिग्मंड फ्रॉइड यांची, ज्यांनी तर सगळा खेळच बदलून टाकला. त्यांचं म्हणणं होतं की आपल्या वागण्या बोलण्यामागची खरी कारणं आपल्या जाणीवेच्या पलीकडे मनात खोलवर दडलेल्या अचेतन मनात असतात. त्यांच्या या विचारांचा प्रभाव आजही आपल्याला दिसतो. आता फ्रॉइडच्या या विचारांवर एक रिॲक्शन म्हणून जॉन बी वॉटसनसारखे वर्तनवादी पुढे आले. त्यांचा मुद्दा अगदी सरळ होता. जी गोष्ट आपण पाहू शकत नाही, मोजू शकत नाही, ती विज्ञान कशी असू शकते? त्यामुळे मानसशास्त्राने फक्त आणि फक्त दिसणाऱ्या, मोजता येण्यासारख्या वर्तनाचाच अभ्यास केला पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक विचार प्रवाह मानवी मनाच्या कोड्याचा एक वेगळा तुकडा उलगडत होता. फ्रॉइडने अचेतन मनावर लक्ष केंद्रित केलं, वॉटसनने फक्त वर्तनावर, कार्ल रॉजर्सने मानवी स्वातंत्र्यावर भर दिला, तर अल्रिक नेसर यांनी आपल्या विचार प्रक्रियांना महत्त्व दिलं. आणि याच सगळ्या वैचारिक घुसळणीतून आजच्या मानसशास्त्राचं एक मोठं झाड उभं राहिलंय, ज्याच्या फांद्या अनेक वेगवेगळ्या दिशांना पसरलेल्या आहेत. चला त्या पाहूया. आज मानसशास्त्र हे काही एकच एकसंध क्षेत्र राहिलेलं नाही, त्याच्या अनेक विशेष शाखा तयार झाल्या आहेत.
जसं की शैक्षणिक मानसशास्त्र शिकण्याच्या पद्धती कशा सुधारता येतील यावर काम करतं, तर गुन्हेगारी मानसशास्त्र गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास करतं. प्रत्येक शाखा मानवीय अनुभवाच्या एका विशिष्ट पैलूवर लक्ष केंद्रित करते. चला तर मग इतक्या माहितीनंतर थोडी उजळणी करायला हरकत नाही. तयार आहात काही सोप्या प्रश्नांसाठी? बघूया आपल्याला किती आठवतंय. जरा आठवून बघा, पहिली प्रयोगशाळा कोणी स्थापन केली होती आणि मानसशास्त्राला विज्ञानाचा दर्जा दिला होता? अगदी बरोबर. उत्तर आहे विल्हेल्म वुंट. 1879 मध्ये लाइप्झिगमध्ये ती पहिली प्रयोगशाळा स्थापन केल्यामुळेच त्यांना आधुनिक प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक असंही म्हटलं जातं. आणि हा आहे आपला दुसरा प्रश्न. मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचे शास्त्र आहे. ही व्याख्या कोणत्या विचारधारेच्या सर्वात जवळची आहे? याचं अचूक उत्तर आहे वर्तनवाद. कारण जॉन बी वॉटसन सारख्या विचारवंतांनीच तर आग्रह धरला होता की मानसशास्त्राचा फोकस हा आंतरिक मनाऐवजी बाह्य, निरीक्षण करण्यायोग्य कृतींवर असायला हवा. तर असा होता हा मानसशास्त्राचा संपूर्ण प्रवास. कुठेतरी तत्वज्ञानांच्या आत्म्याच्या शोधापासून सुरू होऊन तो शास्त्रज्ञांच्या वर्तनाच्या विज्ञानापर्यंत येऊन पोहोचला. यातून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते, ती म्हणजे मानवी मनाबद्दलची आपली समज कधी एका जागी थांबलेली नाही, ती सतत विकसित होत आहे. याचाच अर्थ काय की मानसशास्त्र हे काही थांबलेलं शास्त्र नाही, ते सतत बदलणारं एक जिवंत क्षेत्र आहे. आणि जसे आपण मनाचा अभ्यास करण्याचे नवीन मार्ग शोधू तशी त्याची व्याख्याही कदाचित बदलत राहील. आत्म्याच्या अभ्यासापासून ते आजच्या ब्रेन स्कॅनपर्यंतचा हा प्रवास पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच. माणूस म्हणून स्वतःला समजून घेण्यासाठी यापैकी कोणता दृष्टिकोन सर्वात महत्त्वाचा आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?